माझी प्रियाला प्रीत कळेना। आय एम सॉरी मॅडम, मी काल रात्रभर कंपनीचे सगळे डॉक्युमेंट्स चेक केले, या विषयावर अनेकांशी बोललोही, पण त्याचा काही उपयोग झालेला नाहीये। आणि त्याच्या म्हणण्यानुसार सोनिया, तो आणि जय यांच्यामध्ये झालेल्या डीलचे कोणीही साक्षीदार नाहीयेत। जर आपण जयला 1 कोटी रुपये दिले तर तो सेटलमेंट करू शकतो। पण आपण का द्यायचं 1 कोटी रुपये त्याला? शमिका, मुळात मी पैसे घेतलेलेच नाहीयेत आणि आपण जर त्याला 1 कोटी रुपये दिले तर या अफरातफरीच्या आरोपावर शिक्कामोर्तब केल्यासारखं होईल। फार मोठी खेळी खेळलाय तो। त्याला माहिती आहे की आमच्या फॅमिलीची दुखरी नस कोणती आणि मी करेक्ट तिथेच वार केला। अभि, नाही शमिका, आता कुठलाही उपाय शिल्लक नाही। आता माझ्या नशिबात जे असेल ते होईल। माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुला इथून नक्की सोडवणार आहे। तुझा, आपल्या फॅमिलीचा रिस्पेक्ट पण मी नक्की परत मिळवून दे। आय प्रॉमिस। मी पैसे का नाही काढू शकत? कारण मॅडम तुमची सही नाही चालणार। अच्छा, म्हणजे माझ्या अकाउंट मध्ये माझीच सही चालणार नाही, मग कोणाची सही चालणार? फक्त अश्विनी राजे आणि शमिका राजे यांच्याच सह्या चालतील मॅडम। आणि त्यापैकी अश्विनी राजे आता हयात नाहीयेत, त्यामुळे फक्त शमिका राजे यांनाच पैसे काढण्याचा अधिकार आहे। तर प्लीज तुम्ही मॅडम त्यांच्या सही घेऊन या। जेलमधून सुटका होणं किंवा आरोपातून सुटका होणं एवढं महत्वाचं नाही, पण ही गमावलेली इज्जत परत मिळणं खूप महत्वाचं आहे। कारण अभिसाठी आणि त्याच्या फॅमिलीसाठी ही इज्जत, हा मान आणि लोकांच्या नजरेत असलेला आदर खूप महत्वाचा आहे। आणि हे सगळं फक्त तूच करू शकतेस सोनिया। हे बघ, या सगळ्यांसाठी मी तुला वाटेल तेवढे पैसे दे, पण प्लीज प्लीज सोनिया, आय रिक्वेस्ट यू। अशी काय बघतेस? तुझं खूप प्रेम आहे ना अभिजितवर? गुड। जर का त्या जागी जय असता ना, तर मी तुला सांगितलं असतं की तू तुझं प्रेम चुकीच्या माणसावर वेस्ट करतेस। कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे हे वेळीच रिअलाइज झालं ना, म्हणून आज मी अभिजित सोबत आहे। पहिल्या दिवसापासून मी अभिजितला आवडत होते, पण मी फक्त जयसाठी इंडियात आले म्हणून तो माझ्यापासून दूर राहिला। प्रेम इतकं सुंदर, इतकं सायलेंट असतं ना, हे फक्त मला अभिजित कडून कळलंय। जय बद्दल काहीही वाटत नसताना या रिलेशनशिपला मी प्रेमाचं नाव देत राहिले, आणि अभिबद्दल वाटणाऱ्या फिलिंग्सना काय नाव द्यावं हे कधीच कळलं नाही ग मला। हे बघ सोनिया, मी आणि अभि एकमेकांशिवाय नाही राहू शकत। एकतर आधीच आमच्या रिलेशनशिपला सगळ्यांचा विरोध होत राहिलाय, सगळ्यांचा अपोज होत राहिलाय, आणि त्यात हे मला माहितीये फक्त तूच तर या सगळ्यातून सोडवू शकते। प्लीज प्लीज सोनिया, मला मदत कर। प्रेम इतकं सुंदर असतं, प्रेम इतकं सायलेंट असतं, हे फक्त मला त्याच्यामुळे कळलं। मग आता प्रेम किती व्हायलेंट असतं, किती बेकार असतं, हे मी तुला दाखवून देईन। जय, लिसन टू मी। हे बघ, ऐक माझं। तू काय मदत करणार? तूच अभिजितला 1 कोटी रुपयांच्या फ्रॉड मध्ये अडकवलंस ना, आणि आता काय सांगणार? नाही म्हणून? फक्त एकदा माझ्या समाधानासाठी सांग, काय अभिजितने खरंच 1 कोटी रुपयांचा फ्रॉड केला? हे खरं आहे की मी सोनियासाठी चेक साईन करायला सांगितलेलं अभिजितला। ते मध्यंतरीच्या काळात सोनिया एका फालतू इश्यूवरून मला ब्लॅकमेल करत होती, पण मला खरंच तेव्हा अंदाजही नव्हता की सोनियाचं तोंड बंद करण्यासाठी साईन केलेल्या चेकने मला अभिजितचंही तोंड बंद करता येईल। वाव,